गुड मॉर्निंग. फ्रेश गुड मॉर्निंग. काय स्काय क्लिअर आहे, एक नंबर. हे 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 आम्ही काल 2 वाजता पोचलो आणि 2 वाजता पोचल्यानंतर सकाळी 7 वाजता उठलो. तर माझं येडं झालं, येडं. डायरेक्ट 15% दाखवते, 15% रिकव्हरी. म्हणजे तू उठूच नकोस, झोपून राहा. पण त्या वूपला काय माहिती की इथे आल्यावरती 100% रिकव्हरी होते, 100%. हे माझ्या भावाचा गोठा आहे, गोठा. हा असा दिसायला तरी असं मस्त, असे झाडं, खाली असे शेतं आणि हे असं नॉर्मल घर, बेसिक, काही टेन्शन नाही, जास्त हायटेक गोष्टींची काही गरज नाही. तरी वाटत असलं ना तरी हे मेंटेन करायला ना मेहनत आहे, मेहनत. एवढं साफ करणं ह्यांचं सगळ्यांचे. मी एक स्टोरी सांगतो. माझा एक मित्र आहे स्वराज म्हणून, त्याचं इथेच भिलवडी, म्हणजे जे सांगलीचे आहेत त्यांना माहिती असेल भिलवडी कुठे. तिथे तो राहायचा. तिथे त्याच्याकडे बरेच म्हणजे जनावरं होती, जवळजवळ काहीतरी 15-16 अशी काहीतरी होती. तर त्यांनी मला रॉ दूध, म्हणजे असंच काढलेलं रॉ दूध प्यायला दिलं. ते मी पिलं. काय की बाबा प्युअर दूध प्यायला भेटते. वा, किती भारी लागत असेल, किती मस्त असेल. असं हावरटासारखं मी एवढा जो ग्लास असतो आपला स्टीलचा, तेवढा ग्लासभर दूध पिलं. थोड्याच वेळानंतर माझ्या बॉडीला कळत नव्हतं की ह्या मालकाने टाकलं काय आतमध्ये. एवढं बेकार टॉयलेट लागली, एवढं भाई पचलच नाही. लहानापासूनच ती सवय लागते. आपण बोलतो प्युअर. ते एवढं भेसळ खाल्लंय ना, भेसळची सवय झाली आता. प्युअर खाल्लं तर त्याला वाटतं की भाई ये क्या है, ये हमको चाहिए नहीं, ये फेक दो बाहर. किती मस्त ॲटमॉस्फिअर आहे, थोडंसं थंड, थोडंसं. तर पाऊस नाही यार, पाऊस पाहिजे होता. मला असं वाटलं की आता पाऊस येईल, पावसात पण काही होत नाही. तसं आपल्याला वाटतं तसं कधीच काही होत. मग अशी मी बोललो माझ्या वूपला काय कळत आहे, पण भाई कळतं त्याला, त्याचं बरोबर आहे. थकल्यासारखं झालेलं ना मी. आत्ता झोपलो, खूप झोपलो, थोडा नाही, भरपूर झोपलो. मी डायरेक्ट 6 वाजता उठलो संध्याकाळचे. म्हटलं आता जरासं पाणीपुरी वगैरे खाऊया. सांगलीमध्ये येऊन सांगलीची पाणीपुरी, शेवपुरी, भेळ कंपल्सरी. कोल्हापूरची पण भेळ खूप भारी. आपल्या इकडच्या पेक्षा थोडंसं ट्विस्ट असतं, थोडंसं व्यवस्थित चांगलं असतं. व्यवस्थित नाही, तिकडची पण व्यवस्थित असते, पण इकडची टेस्ट थोडी वेगळी असते. माझ्या गावची स्तुती करणार शेवटी. आज व्लॉगच करता आला हे. आज सकाळी उठलो, थोडंफार व्लॉग केलं, थोडंफार बोललो तुमच्याशी आणि नंतर मग काय झोपलो 6 वाजता. नंतर प्लॅन केला, म्हटलं पाणीपुरी वगैरे खायला जाऊ. तर तेवढ्यात एका रिलेटिव्हचा फोन आला. ते आहेत तर त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याशी बोलता 11 वाजले. जेवलो तिथेच आणि 11 वाजले लिटरली. आणि खूप दिवसांनी गेलो. तर माझं आधीपासनं कोणाशी जास्ती कनेक्ट नाही आहे, कुठल्याच रिलेटिव्हशी जास्त काय असं आहे, बोलतोय, कनेक्ट आहे किंवा तो बॉन्ड आहे अशातला काय नाही. आता मी जसं म्हणजे एक 25-24 पासनं एखाद दुसरे लोक ओळखायला लागलोय. कारण कसं कोणाची ना कोणाची लग्न होतात, कोणाची ना कोणाची काय होतं. माझं लग्न आलं, माझ्या लग्नामध्ये मला कळलं की माझं पुण्यात एवढे ढिगभर सगळे रिलेटिव्ह आहेत आणि कधी म्हणजे माहीतच नाही, म्हणजे कधी जास्त इंटरॅक्शन काही झालंच नाही. खूप मस्त वाटलं बोलून त्यांच्याशी. तर ना त्यांच्याशी बॉन्ड बनवायला जायला नाही लागत. कधी खूप टाइम नंतर पण आपण आपल्या भावाला, आपण आपल्या मावस भावाला, आपण आपल्या आत्याच्या मुलाला किंवा कुठेही असे लांबचा, एकदम लांबचा जरी रिलेशन असेल आणि कधीतरी कुठेतरी आपलं थोडंसं बोलणं जरी झालं असेल तरी आपला तो एका पॉईंट नंतर बॉन्ड होतो आणि नॉर्मल आपण बोलायला लागतो. कारण ते म्हणून तर बोलतात ना ब्लड रिलेशन आहे किंवा कुठेतरी असं एक आपलं एक रिलेशन आहे, फॅमिलीवाला रिलेशन आहे. सो मस्त वाटलं. जास्त या ब्लॉगमध्ये काय बोर करत नाही. आजच्यासाठी साइन अप. तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी जे बोलतोय, जे करतोय ते तुम्हाला आवडतंय. नसेल आवडत तर तेही सांगा, मी काहीतरी वेगळं ट्राय करेन. चलो बाय. पोहेवरती शेव आणि शेंगदाणे आणि डोस्यामध्ये शेंगदाण्याची चटणी. जेव्हा सगळीकडे शेंगदाणे वापरला जातो तेव्हा समजायचं माणूस कुठे आलाय. किती एक नंबर सीन वाटतोय. फायनली आलोय
सांगलीमध्ये सांगलीच्या गणपतीला पाऊस नाही आहे, पण सगळे ढग असं वाटतं पोज देतात फोटो काढायला. सगळे देव आहेत. आत्ता सगळं केलं एवढं मस्त परिसर. विठ्ठलापासनं कृष्ण भगवान, शंकर भगवान, सगळे देव आहेत. हनुमान देव आहेत. काय ढग आहे मागे बघा. मी बोलतोय ना पाऊस रुसलाय, पण ढग असे प्रसन्न झालेत. प्रसन्न पोज देतात फोटो काढायला. पोज ॲक्च्युली मला असं वाटतं ना ड्रोन घ्यावा, कारण मी अजून बऱ्याच ठिकाणी जाणार आहे जिथे असं ड्रोन बिनची व्ह्यूज खूप भारी वाटतील, पण ड्रोन खूप महाग आहे. बघा काहीतरी घेऊया. आम्ही आता आलोय कॅपिटल किचन रेस्टॉरंटमध्ये. इथे ना तुम्हाला जर पोळी भाजी केंद्र असं खायचं असेल तर क्रांती म्हणून पोळी भाजी केंद्र आहे. इथे तुम्हाला चिकन, मटन आणि व्हेज पण भेटेल. पोळी भाजी केंद्रासारखं चांगलं असं आणि टेस्ट एकदम की गर्दी असते ना, खूप गर्दी असते. आणि जर तुम्हाला मुंबईसारखं खाणं जेवायचं असेल तर हे कॅपिटल किचन म्हणून एक नंबर आहे. मला तर मी नेहमी कधी आलो आणि चांगलं जर जेवण जेवायचं असेल तर मग मी इथेच जेवायला येतो. बाहेर निघाले की लगेच नॅचरल्स आहे. आईस्क्रीम काय पाहिजे तुला? रिटर्न चाललो आहे सांगलीवरनं आणि बरंच ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये श्राद्ध होतं, म्हणून आम्ही काय जास्त काय व्लॉग करता आला नाही आहे. पण ब्रेक घेतला की म्हटलं चालू करूया आणि तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट दाखवायला आणले. मी बोललो ना ढग पोज करतायत. काय भारी वाटतंय. असं वाटतं पेंट आहे, पेंटिंग. रात्री उशीर झाला पोचायला आणि व्लॉग एंड करूया आता, कारण काय जास्त व्लॉग करायला जमलंच नाही. सो कदाचित हे 2 दिवसाचे व्लॉग मी मिक्सच करेन. बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आवडत असेल तर तेही कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये मला सांगा. तुमचे कमेंट्स आणि तुमचे लाईक्स आणि तुमचं सबस्क्राईब आणि तुम्ही मला खूप इम्पॉर्टंट आहात. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.